आज आपण रोटेशनल डायनॅमिक्स हा चॅप्टर पाहणार आहोत। आता रोटेशनल डायनॅमिक्स याच्यामध्ये जनरल फॉर्म्युले काय आपल्याला लागणार आहेत ते मी या ठिकाणी सांगणार आहे। आता बघा पहिल्यांदा पहिलेच एक्झाम्पल्स आहेत अँग्युलर मोशनवरचे। त्याच्या अगोदर आपल्याला लिनियर इक्वेशन्स ऑफ मोशन माहीत पाहिजेत आणि त्याच्यावरून अँग्युलर इक्वेशन्स फाइंड करा। मग किंवा अँग्युलर इक्वेशन्स मी डायरेक्ट घेतो। 3 अँग्युलर इक्वेशन्स आहेत मोशनचे। कुठले कुठले आहेत? पहिला इक्वेशन आहे ओमेगा इज इक्वल टू ओमेगा 0 प्लस मायनस अल्फा टी। सेकंड इक्वेशन आहे थीटा इज इक्वल टू ओमेगा 0 टी प्लस मायनस 1/2 अल्फा टी स्क्वेअर। and third equation है ओमेगा स्क्वेयर इज इक्वल टू ओमेगा 0 स्क्वेयर प्लस माइनस 2 अल्फा थीटा। पण हे 3 इक्वेशन्स आहेत। आता याच्यामध्ये यांचं मीनिंग हा ओमेगा म्हणजेच फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी आहे। ओमेगा 0 इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी आहे। अल्फा अँग्युलर ॲसिलरेशन आहे। टी टाइम आहे। थीटा अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे। ह्यांचे मीनिंग्स आहेत। आता दिलेल्या फॉर्म्युल्यामध्ये प्लस कधी घ्यायचं आणि मायनस कधी घ्यायचं हे नीट समजून घ्या। ज्यावेळेस पार्टिकलचं स्पीड हे इन्क्रीज होतं त्यावेळेस प्लस घ्यायचं म्हणजे ॲसिलरेशन असतं ते पॉझिटिव्ह असतं। आणि ज्यावेळेस पार्टिकलचं स्पीड डिक्रीज होतं त्यावेळेस हे मायनस घ्यायचं म्हणजे ॲसिलरेशन निगेटिव्ह असतं आणि त्यालाच आपण काय बोलतो? रिटार्डेशन बोलतो। हे फर्स्ट 2 इक्वेशन्स हे पहिले 2 इक्वेशन्स आहेत हे टाइम डिपेंडंट इक्वेशन्स आहेत। बघा टाइम दोघांमध्येही आलेला आहे म्हणजे दोन्ही इक्वेशन टाईमवरती डिपेंड आहेत। आणि थर्ड इक्वेशन आहे हे टाइमला इंडिपेंडंट इक्वेशन आहे म्हणजे टाईमवरती डिपेंडंट नाही। जर आपल्याला क्वेश्चन्समध्ये टाइम दिलाच नाही तर डायरेक्ट हा थर्ड इक्वेशन्स अप्लाय करायचं। त्याच्यानंतर बघा अजून फॉर्म्युला लागतात आपल्याला ओमेगाचा फॉर्म्युला। ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एन हा फॉर्म्युला असतो। हा 2 पाय कॉन्स्टंट आहे। हा एन म्हणजे फ्रिक्वेन्सी आहे। ही फ्रिक्वेन्सी RPS किंवा हर्ट्ज ह्या 2 युनिटमध्ये असावी। RPS म्हणजे रिव्हॉल्यूशन्स पर सेकंद किंवा हर्ट्ज जर असेल तर ओमेगाचा फॉर्म्युला काय आहे 2 पाय एन। जर एनची किंमत आपल्याला RPM मध्ये आले म्हणजे रिव्हॉल्यूशन्स पर मिनिटमध्ये आले तर दिलेल्या फॉर्म्युल्याला अपॉन 60 घ्यायचं। जर फ्रिक्वेन्सीची किंमत RPM रिव्हॉल्यूशन्स पर मिनिट याच्यामध्ये दिले तर फॉर्म्युला काय येणार ओमेगाचा 2 पाय एन अपॉन 60। हा एन जर ओमेगा इनिशियल असेल तर या ठिकाणी ओमेगा 0 N0 येईल इनिशियल फ्रिक्वेन्सी। आणि जर फायनल असेल तर ओमेगा इज इक्वल टू एन असेल। त्याच्यानंतर हा थीटा म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे। ज्यावेळेस पार्टिकल एक सर्कल कंप्लीट करतो 1 सर्कल कंप्लीट करतो म्हणजे तो किती डिस्टन्स जातो किंवा डिस्प्लेसमेंट जातो तर तो 2 पाय डिस्टन्स जातो बाळांनो। हा 2 पाय रेडियन असतो। मग रेडियनला ह्याच्या डोक्यावरती C म्हणा किंवा RAD म्हणा बाळांनो। हा थीटा असतो एक सर्कल कंप्लीट केलं तर। समजा n नंबर ऑफ सर्कल्स कंप्लीट केले तर याला मल्टिपल ऑफ इंटू n करा याला। एवढे फक्त फॉर्म्युले बाळांनो लक्षात राहू द्या। आता आपण पहिल्यांदा जे आपल्या स्टेट बोर्डच्या बुकमध्ये जे एक्झाम्पल आहे ते आपण घेणार आहोत आणि त्याच्यानंतर 2 एक्झाम्पल्स आतापर्यंत बोर्डाच्या एक्झामला आलेले ते सुद्धा आपण घेणार आहोत। पण असंच प्रत्येक पॉईंटचे फॉर्म्युले आणि त्यांचे एक्झाम्पल्स घेतले जातील। तर बघा एक्झाम्पल काय दिलंय बघा
Example, a fan is rotating at a 90 rpm. It is then switched off. It stops after 21 revolutions. Calculate the time taken by it to stop, assuming that the frictional torque is constant. म्हणजे काय सांगितले बाळांनो, एक फॅन आहे, तो 90 rpmनं रोटेट होतोय आणि त्याच्यानंतर तो स्विच ऑफ केला म्हणजे बटन बंद केलं. जर फॅनचं बटन बंद करेल तर त्याचं जे स्पीड आहे हे डिक्रीज झालं जाईल. पुढं काय म्हणले बघा, म्हणजे 90 rpm हा इनिशियल स्पीड दिला, n0 दिला बाळांनो, rpm मध्ये दिलाय. इट स्टॉप आफ्टर 21 रिव्हॉल्युशन्स. बटन स्विच ऑफ केल्यापासून तो 21 रिव्हॉल्युशन्स नंतर स्टॉप होतोय. मग थीटा काय येणार आहे, 21 × 2π येणार. एक सर्कल कंप्लीट झालं म्हणजे किती अँग्युलर डिस्प्लेसमेंट गेलं, 2π गेलं. पुढे काय म्हणलंय, इट स्टॉप आफ्टर 21 रिव्हॉल्युशन्स. म्हणजे 21 रिव्हॉल्युशन्स नंतर तो फॅन स्टॉप होतोय, म्हणजेच फायनल अँग्युलर स्पीड ओमेगा काय येणार आहे, 0 येणार आहे. पुढे म्हणलेलं आहे बघा, कॅल्क्युलेट द टाइम टेकन बाय इट टू स्टॉप. तर तो स्टॉप होण्यासाठी किती टाइम लागेल हे फाईंड करायचं आहे. पण क्वेश्चनचा गिव्हन डाटा आपण हायसा घेऊ बा. काय म्हणलंय, अ फॅन इज रोटेटिंग ॲट 90 rpm. म्हणजे इनिशियल स्पीड दिला, n0 दिला, n0 इज इक्वल टू 90 rpm दिला. पुढे काय म्हणलंय, इट इज देन स्विच्ड ऑफ. इट स्टॉप आफ्टर 21 रिव्हॉल्युशन्स. नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स किती दिले, 21. म्हणजे अँग्युलर डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट म्हणा, थीटा इज इक्वल टू काय येईल, नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स इंटू 2π. एक रिव्हॉल्युशन्स म्हणजे एक सर्कल आहे, म्हणजे तो किती रेडियन असतो, 2π असतो. मग थीटा इज इक्वल किती आले, 21 × 2π इज इक्वल टू 42π रेडियन आले. पुढे काय म्हणले बघा, इट स्टॉप आफ्टर 21 रिव्हॉल्युशन्स. तो 21 रिव्हॉल्युशन्स नंतर स्टॉप होतोय, म्हणजे फायनल अँग्युलर स्पीड ओमेगा किती येईल, 0 येईल. कॅल्क्युलेट द टाइम टेकन बाय इट टू स्टॉप. तर त्याला स्टॉप होईपर्यंत किती टाइम लागेल तो टाइम विचारलेला आहे. आता बघा, थीटाची किंमत माहीत आहे, ओमेगा माहीत आहे, n0 माहीत आहे, म्हणजे ओमेगा 0 माहीत आहे. तर टी फाईंड करायचं आहे आपल्याला. n0 वरून ओमेगा 0 फाईंड करा. मग ओमेगा 0चा फॉर्म्युला काय येईल, 2π × n0. n0 कशात आहे, rpm मध्ये. m म्हटलं की काय येणार, अपॉन 60 येणार. चला ओमेगा 0ची किंमत फाईंड करा. हा 2π × n0 90 अपॉन हा 60. हा 0 0 कॅन्सल, 2 न 3ला भाग जाईल 3चं, आणि 3 × 3 किती आलं, 9 आलं. म्हणजे ओमेगा 0 किती येईल आपल्याला, 3π रेडियन पर सेकंद आला. ओमेगा माहीत आहे आपल्याला, 0 आहे. टी फाईंड करायचं आहे आपल्याला, म्हणजे 3 किमती माहीत आहेत, ओमेगा 0, ओमेगा आणि थीटा माहीत आहे. टी फाईंड करायचा आहे. आपले जे 3 इक्वेशन्स आहेत मगाशी मी म्हणलेलं, तिकडे साईडला लिहितो बाळ. काय इक्वेशन्स होते आपले, ओमेगा इज इक्वल टू ओमेगा 0 प्लस मायनस अल्फा टी. थीटा इज इक्वल टू ओमेगा 0t प्लस मायनस 1/2 अल्फा टी स्क्वेअर. आणि तिसरा ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा 0 स्क्वेअर प्लस मायनस 2 अल्फा थीटा. आता मला आपल्याला टी फाईंड करायचं आहे. एक एक इक्वेशन अप्लाय कर द्यायचं. ज्या इक्वेशनमध्ये 1 अननोन असेल तेच इक्वेशन्स आपण कन्सिडर करायचं. आता पहिला इक्वेशन बघा, ओमेगा माहीत आहे, ओमेगा 0 माहीत आहे, अल्फा माहीत नाही, टी माहीत नाही. 2 अननोन आहेत, वापरू शकत नाही. थीटा माहीत आहे, ओमेगा 0 माहीत आहे, टी माहीत नाही, अल्फा माहीत नाही.
दोन अननोन आहेत, वापरू शकत नाही. तिसरं इक्वेशन बघा, ओमेगा माहीत आहे, ओमेगा 0 माहीत आहे, अल्फा माहीत नाही, पण थिटा माहीत आहे. म्हणजे थर्ड इक्वेशनमध्ये हा अल्फा एकटाच अननोन आहे. आपण अल्फा फाइंड करू शकतो. अल्फा फाइंड करा, थर्ड इक्वेशन घेऊ आणि त्याची किंमत इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये पुट करा, टीची किंमत भेटेल. आधी इक्वेशन 1 घ्यायचा की 2 घ्यायचा? 2 इक्वेशन हे मोठं आहे, त्याला घेऊ नका, पहिलंच इक्वेशन घ्या. मग इनिशियल काय करणार आपण? तिसरं इक्वेशन घेणार. काय इक्वेशन घेतलं आपण? ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा 0 स्क्वेअर प्लस मायनस 2 अल्फा थिटा. आता पण या ठिकाणी फॅनचं बटन बंद केलेलं आहे, म्हणजे फॅन हा पार्टिकल समजा किंवा सिस्टीम समजा, ह्या पार्टिकलचं स्पीड डिक्रीज होत जाणार आहे. डिक्रीज होतं म्हणजे आपण या ठिकाणी कुठलं साईन घेतो? निगेटिव्ह घेतो. या ठिकाणी मायनस घेतलं. जर आपण पार्टिकलचं स्पीड इन्क्रीज होतं आहे म्हणलं असतं तर या ठिकाणी प्लस आलं असतं. या ठिकाणी प्लस घेऊन जरी सॉल्व केलं तरी चालतं, पण अल्फाची किंमत मायनस येणार, कारण ते रिटार्डेशन आहे, स्पीड कमी होतं. म्हणजे पहिल्यांदा जिथं कन्सिडर करा साईन. चला, याच्यावरून आपल्याला अल्फाची किंमत भेटेल. हा 2 अल्फा थिटा या ठिकाणी मायनस आहे, याला काय करू? लेफ्ट साईडला आणू आणि ओमेगाला राईट साईडला नेऊ. म्हणजे काय या ठिकाणी 2 अल्फा थिटा इज इक्वल टू ओमेगा 0 स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर. आपल्याला अल्फाची किंमत फाइंड करायची. 2 थिटा मल्टिप्लाय आहे, राईटला गेला की थिटा होईल. म्हणजे अल्फा इज इक्वल किती येईल? ओमेगा 0 स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर अपॉन 2 थिटा. चला आता किमती पुट करा. अल्फा इज इक्वल टू ओमेगा 0 किती आलेला आहे? 3 पाय. मग त्याला घेतला ब्रॅकेटमध्ये 3 पाय ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस ओमेगाची किंमत किती आहे? 0, त्याचा स्क्वेअर अपॉन 2 इंटू थिटा किती आला आहे? 42 पाय आला आहे. म्हणजे अल्फाची किंमत किती येईल बघा? 3चा स्क्वेअर 9, पायचा स्क्वेअर पाय स्क्वेअर मायनस 0 कट केला अपॉन 2 इंटू 42 किती येईल? 84 पाय आला. हा एका पायला एक पाय कॅन्सल झाला. म्हणजे अल्फाची किंमत काय येईल? 9 पाय अपॉन 84. या ठिकाणी 84 म्हणजेच 2 इंटू 42 पुट केला तरी चालेल. कॅल्क्युलेशन जेणेकरून शेवटी करा, सुरुवातीला करू नका. हा अल्फा आहे, अल्फाचा युनिट काय येईल? रेडियन पर सेकंद स्क्वेअर आला. आता ही अल्फाची किंमत पुट करा इक्वेशन नंबर 1 मध्ये, टीची किंमत भेटून जाईल. इक्वेशन 1 काय आहे? ओमेगा इज इक्वल टू ओमेगा 0. इथं काय येणार? मायनस येणार, कारण की रिटार्डेशन आहे, स्पीड कमी झालं आहे. अल्फा टी, हा टी फाईंड करायचा आहे. म्हणजे अल्फा टी मायनस आहे, तो लेफ्टला ना प्लस होईल, हा ओमेगा राईटला नीला मायनस होईल. म्हणजे काय इक्वेशन? अल्फा टी इज इक्वल टू ओमेगा 0 मायनस ओमेगा. हा अल्फा मल्टिप्लाय राईटला जाऊन डिवाइड होईल. म्हणजे टी इज इक्वल टू काय आलं या ठिकाणी? ओमेगा 0 मायनस ओमेगा अपॉन अल्फा. चला किमती पुट करा. ओमेगा 0 किती आहे? 3 पाय मायनस ओमेगा 0 अपॉन अल्फाची किंमत किती आले? 9 पाय अपॉन 84. हा पायला पाय कॅन्सल. हा 84 डबल डिवाइड आहे, हा जर मल्टिप्लाय केला तर हा वरती जाईल. म्हणजे काय येईल? टी इज इक्वल टू 3 इंटू 84 अपॉन 9 आलं. आता भाग लावा याला. टी इज इक्वल काय येईल? 3 इंटू 1 3, 3 इंटू 3 9, 84/3 बघा. हा 3 1 3, 3 दोन्ही 6 येईल. 8मधून 6 गेले, 2 उरले, 2 4 24 आणि 3 8 24 आलं. तर टाईम टी इज इक्वल किती आले? 28. आणि याचं युनिट काय येईल? यस येईल. म्हणजे त्या फॅनचे बटन स्विच ऑफ केल्यापासून 21 रिव्हॉल्युशन्स कंप्लीट व्हायला टाईम किती लागणार आहे? 28 सेकंड्स लागणार आहे. मग बाळांनो शेवटी ह्याच्या खाली लिहून द्यायचं, टोटल रिक्वायर्ड टाईम टी इज इक्वल टू 28 सेकंड्स. बाळांनो हे आपल्याला स्टेट बोर्डमधलं, मग स्टेट बोर्डचं जे बुक आहे त्यातलं एक एक्झाम्पल आहे. आता आपण दुसरे बोर्डाच्या एक्झामला आलेले अजून 2 एक्झाम्पल्स आहेत, ते आपण घेणार आहोत. 2-3 आलेले आहेत बाळांनो, सगळीच घेतो मी आलेले.
बघा क्वेश्चन दिलेला आहे. द स्पिन ड्रायर ऑफ अ वॉशिंग मशीन रोटेटिंग ॲट 15 RPS स्लो डाऊन टू 5 RPS आफ्टर मेकिंग 50 रिव्हॉल्युशन्स. फाइंड इट्स अँग्युलर ॲसिलरेशन. मार्च 15ला आलेला क्वेश्चन आहे. बाबा ह्यांचा गिव्हन डेटा घेऊ. द स्पिन ड्रायर ऑफ अ वॉशिंग मशीन रोटेटिंग ॲट 15 RPS म्हणजे इनिशियल स्पीड दिलं, सुरुवातीचं दिलं N0 इज इक्वल टू 15 RPS. स्लो डाऊन, तो स्लो होतोय म्हणजे रिटार्डेशन होतोय, म्हणजे इक्वेशनमध्ये आपण मायनस घेणार. स्लो डाऊन टू 5 RPS. फायनल स्पीड किती आलं? 5 RPS आलं. आफ्टर मेकिंग 50 रिव्हॉल्युशन्स. हे 15चं 5 स्पीड व्हायला किती रिव्हॉल्युशन्स होत आहेत? 50 रिव्हॉल्युशन्स होत आहेत. मग थीटा इज इक्वल किती आलं? नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स इंटू 2 पाय म्हणजे किती आले? 100 पाय रेडियन आले. पुढं बघ काय येईल बाळांनो. फाइंड इट्स अँग्युलर ॲसिलरेशन. आता याचं अँग्युलर ॲसिलरेशन काढायचा म्हणजे अल्फा फाइंड करायला सांगितलं आहे. आता सुरुवातीला N0 आणि N माहीत आहे, याच्यावरून ω0 आणि ओमेगाची किंमत फाइंड करून घ्या. N0 वरून ω0ची किंमत येईल. काय फॉर्म्युला येईल? 2 पाय इंटू N0. N0 हा RPS मध्ये दिला आहे, मग एवढाच फॉर्म्युला आहे. अपॉन 60 घ्यायची गरज नाही. इज इक्वल टू 2 पाय इंटू N0 किती आहे? 15. हे इंटू म्हणा. इज इक्वल टू 15 इंटू 2 30 पाय. युनिट काय याचं? रेडियन पर सेकंद. हा भेटला आपल्याला ω0. आता दुसरा N माहीत आहे, याच्यावरून ओमेगा फाइंड करा. ओमेगा इज इक्वल टू 2 पाय N. 2 पाय इंटू N किती आहे? 5. 5 इंटू 2 किती आले? 10 पाय रेडियन पर सेकंद. हा ओमेगा भेटला. चला आता कुठलं इक्वेशन घ्यायचं बघा. ओमेगा माहीत आहे, ω0 माहीत आहे, थीटा माहीत आहे, अल्फा काढा. याच्यात टाईम दिलेलाच नाही म्हणजे टाईम इंडिपेंडंट इक्वेशन हे तिसरं आहे. तिसरं इक्वेशन वापरावं लागेल. बघा ओमेगा माहीत आहे, ω0 माहीत आहे, अल्फा काढायचा आहे, थीटा माहीत आहे. तिसरं इक्वेशन घ्या आणि अल्फाची किंमत फाइंड करा. मग इक्वेशन काय? थर्ड इक्वेशन ω² इज इक्वल टू ω0². या ठिकाणी काय येईल? मायनस येईल, कारण स्पीड काय झालेलं आहे? डिक्रीज झालेलं आहे, म्हणजे या ठिकाणी रिटार्डेशन आहे. ω0² मायनस 2 अल्फा थीटा. हा 2 अल्फा थीटा मायनस आहे, तो लेफ्टला घ्या प्लस होईल. हा ω² प्लस आहे, राईटला जाऊ द्या मायनस होईल. म्हणजे काय येईल? 2 अल्फा थीटा इज इक्वल टू ω0² मायनस ω² आला. आपल्याला अल्फा काढायचा आहे. 2 थीटा मल्टिप्लाय आहे, राईटला जाऊ द्या डिवाइड होईल. म्हणजे काय येईल? अल्फा इज इक्वल टू ω0² मायनस ω² अपॉन 2 थीटा इज इक्वल टू. चला किमती पुट करा. ω0 किती आहे? 30 पाय. ब्रॅकेटमध्ये घ्या 30 पाय ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस ओमेगा किती आहे? 10 पाय. ब्रॅकेटमध्ये घ्या 10 पाय ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन 2 इंटू थीटा. थीटा किती आलेला आहे? 100 पाय. या ठिकाणी काय येईल? 100 पाय आला. चला याला सॉल्व करा. 30चा स्क्वेअर काय येईल? 900 इंटू हा पायचा स्क्वेअर मायनस 10चा स्क्वेअर 100 इंटू पायचा पाय स्क्वेअर अपॉन 2 इंटू 100 200 पाय आला. मग काय येईल? अल्फा इज इक्वल टू, इथंच घेतो, अल्फा इज इक्वल टू 900 मायनस 100 किती आले? 800 पाय स्क्वेअर अपॉन हा 200 पाय आला. एका पायला एक पाय कॅन्सल झाला. हे 2 शून्य गेले.
8/2 म्हणजे काय येईल 4 येईल. म्हणजे अल्फा किती आला 4 पाय आला. म्हणजे अल्फा इज इक्वल 4 इंटू पायची किंमत 3.14. दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 4 इंटू 4 16ला 6 कॅरी आला 1. 4 इंटू 1 4 प्लस 1 5 आणि 4 इंटू 3 12. हे पॉईंट नंतर 2 घरं आहेत. 2 घरं सोडून पॉईंट द्या. म्हणजे अल्फा किती आला 12.56 आणि अल्फाचं युनिट काय येईल रेडियन पर सेकंद स्क्वेअर आला. मग शेवटी बाण लाईनमध्ये आन्सर लिहून टाकायचं. अँग्युलर ॲसिलरेशन अल्फा इज इक्वल टू 12.56 रेडियन पर सेकंद स्क्वेअर. त्याला फुल अजून एक एक्झाम्पल आलेलं आहे त्याला बघू. आता फुल एक्झाम्पल आहे बघा. द फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्यूशन ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन चेंजेस फ्रॉम 60 RPM to 180 RPM in 20 seconds. Calculate the angular acceleration of the particle. जुलै 18ला आलेलं एक्झाम्पल आहे. जुलै 18ला आलेलं एक्झाम्पल आहे. बघा गिव्हन डेटा घ्या. द फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्यूशन ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन चेंजेस फ्रॉम 60 RPM टू 180 RPM. म्हणजे इनिशियल फ्रिक्वेन्सी n0 किती दिले 60 RPM. फायनल फ्रिक्वेन्सी n किती दिले 180 RPM. पुढे म्हणलेलं आहे इन 20 सेकंड्स टाइम दिलेला आहे. t इज इक्वल टू 20 सेकंड्स. कॅल्क्युलेट द अँग्युलर ॲसिलरेशन ऑफ द पार्टिकल. अँग्युलर ॲसिलरेशन फाइंड करायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे अल्फा फाइंड करायचा आहे. चला n0 माहीत आहे n माहीत आहे. याच्यावरून ओमेगा 0 आणि ओमेगाची किंमत फाइंड करा. ओमेगा 0 इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे 2 पाय इंटू n0. जर n0 RPM मध्ये असेल तर अपॉन 60 घेतोय. हा जर RPS मध्ये किंवा हर्ट्झमध्ये असता तर अपॉन 60 घेतला नसता. चला किमती पुट करा. ओमेगा 0 इज इक्वल टू 2 पाय इंटू n0 किती आहे 60 अपॉन हा किती आहे 60. हा 60ला 60 कॅन्सल. म्हणजे ओमेगा 0 किती आले 2 पाय रेडियन पर सेकंद आले. चला ओमेगाची किंमत घ्या. ओमेगा इज इक्वल काय येईल मग 2 पाय n अपॉन 60. हा या ठिकाणी सुद्धा n RPM मध्ये आहे. 2 पाय इंटू n किती आहे 180 अपॉन 60. हा 0 कॅन्सल. 6 इंटू 3 18. म्हणजे ओमेगा किती आलं 2 इंटू 3 6 आलं. 6 पाय रेडियन पर सेकंद आलं. म्हणजे ओमेगाची किंमत भेटली आपल्याला. चला बाळांनो का ओमेगा माहीत आहे ओमेगा 0 माहीत आहे टी माहीत आहे अल्फा काढा. एक इक्वेशन बघा. टी माहीत आहे म्हणजे टाइम डिपेंडंट इक्वेशन बघा पहिल्या दोन पैकी हो का. ओमेगा माहीत आहे ओमेगा 0 माहीत आहे अल्फा फाइंड करायचा आहे टी माहीत आहे. म्हणजे पहिलंच इक्वेशन अप्लाय करा. काय इक्वेशन मग ओमेगा इज इक्वल टू ओमेगा 0 प्लस अल्फा टी. आता या ठिकाणी प्लस का घेतलं तर स्पीड इन्क्रीज झालं 60चं 180 झालं. स्पीड इन्क्रीज झालं तर ॲसिलरेशन पॉझिटिव्ह आहे म्हणून पॉझिटिव्ह घेतला. बघा अल्फाची किंमत काढायची. हा अल्फा टी प्लस आहे तो आहे असा ठेवला. हा ओमेगा 0 प्लस आहे हा लेफ्टला घ्या मायनस होईल. म्हणजे काय या ठिकाणी ओमेगा मायनस ओमेगा 0 इज इक्वल टू अल्फा टी आलं. हा टी मल्टिप्लाय आहे लेफ्ट लिहू द्या डिवाइड होईल. म्हणजे काय आलं ओमेगा मायनस ओमेगा 0 अपॉन टी इज इक्वल टू अल्फा आलं.
चला अल्फाला मी लेफ्टला घेतो आणि इक्वेशन राईटला घेतो. मग अल्फा इज इक्वल किमती पुट करा. ओमेगा किती आला आहे 6 पाय मायनस ओमेगा 0 2 पाय आणि अपॉन टाईम 20. मग अल्फा इज इक्वल टू 6 मायनस 2 किती आले 4 पाय अपॉन 20. मग अल्फा इज इक्वल टू 4 ने 20ला भाग जाईल की 4 पंच 20. मग किती आलं पाय बाय 5 आलं. म्हणजे अल्फा इज इक्वल टू पायची किंमत किती आहे 3.14 अपॉन 5. 5 ने याला डिवाइड करा. 5 ने 3ला भाग जातो का नाही जात. मग पुढला अंक घ्या पण पॉईंट आहे पुन्हा पॉईंट दिला मग 0 पॉईंट म्हटलं पॉईंट दिला पुढला अंक घ्या 1 घेतला 31 झाला. 5 इंटू 6 30 झाला. 31 मायनस 31 उरला. एकावर 4 घेतले 14 झाले. 5 दोन्ही 10. 5 इंटू 2 10 आले. 14 मधून 10 गेले किती उरले 4. पुढला अंक संपला पॉईंट दिलेला आहे म्हणजे याच्यावरती 0 घ्या 40 झाला. 5 इंटू 8 किती आला 40 आला. म्हणजे अल्फाची किंमत किती आले 0.628 आणि याचं युनिट काय येईल रेडियन पर सेकंद स्क्वेअर येईल. युनिट भरपूर महत्त्वाचं आहे. युनिट देत चला. चला अजून एक एक्झाम्पल आलेलं आहे असंच. पण आहे असे एक्झाम्पल CET नीट JEEला येतात. आता हे जुलै 19चं एक्झाम्पल आहे. फाइंड द फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्यूशन ऑफ अ राउंड डिस्को स्टेज रिव्हॉल्विंग विथ अन अँग्युलर स्पीड ऑफ 30 डिग्री पर सेकंद. म्हणजे बाळांनो आपल्याला काय फाइंड करायचं आहे फ्रिक्वेन्सी काढायची. फाइंड फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे n फाइंड करायला सांगितलं आहे. ऑफ रिव्हॉल्यूशन ऑफ अ राउंड डिस्को स्टेज रिव्हॉल्विंग विथ अन अँग्युलर स्पीड. अँग्युलर स्पीड म्हणजे ओमेगा किती दिला आहे 300 डिग्री पर सेकंद. जुलै 19ला आलेलं एक्झाम्पल आहे बाळांनो. चला त्याला सॉल्व करा. आता ओमेगाचं आणि एनचं रिलेशन आपल्याला माहीत आहे. ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एन आहे. एनची किंमत काढायची पण ओमेगाचं SI युनिट काय आहे रेडियन पर सेकंद आहे. या ठिकाणी दिलंय काय डिग्री पर सेकंद दिलं. मग डिग्रीला रेडियनमध्ये कन्व्हर्ट करावं लागेल. ज्यावेळेस आपण डिग्रीला रेडियनमध्ये कन्व्हर्ट करतो त्यावेळेस दिलेल्या इक्वेशनला पाय अपॉन 180 मल्टिप्लाय करतो. लक्षात राहू द्या. म्हणजे काय येईल ओमेगा इज इक्वल टू हा 300 इंटू डिग्रीला रेडियनमध्ये कन्व्हर्ट करतोय म्हणजे काय येईल पाय अपॉन 180 हा काय झाला रेडियन पर सेकंद आला. इज इक्वल चला भाग लावा. हा 0ला 0 गेला. 6 न 18ला आणि 30ला भाग जाईल. 6 इंटू 5 30 आला. 6 इंटू 3 18 आला. म्हणजे ओमेगा किती आला 5 पाय अपॉन 3 रेडियन पर सेकंद आला. ओमेगाची किंमत भेटली. चला आता एन फाइंड करा. ओमेगा इज इक्वल काय आहे 2 पाय एन. एन काढायचा आहे 2 पाय मल्टिप्लाय लेफ्ट लिहून डिवाइड होईल. एन इज इक्वल काय आलं ओमेगा अपॉन 2 पाय. एन इज इक्वल टू ओमेगा किती आला आहे 5 पाय अपॉन 3 अपॉन किती आहे 2 पाय. हा 3 डिवाइडला आहे म्हणजे तो खाली येईल म्हणजे काय आला 5 पाय अपॉन 3 इंटू 2 पाय आला. हा पायला पाय कॅन्सल म्हणजे एन किती आला 5/6 हर्ट्ज आला. ह्याला हर्ट्ज म्हणा किंवा RPS म्हणा. 5/6 बघा किती येतं. भाग लावला तरी चालेल आणि नाही लावला तरीही चालेल. बाळांनो दुसऱ्या लेक्चरमध्ये अजून आपण फुल एक्झाम्पल पाहणार आहोत.